माझं नाव प्रतीक साबळे, संयुक्त विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभय गोयल यांची भेट घेतली नागरिकांच्या विविध समस्याबाबत. नुकताच आयुक्तांनी एक लेटर काढलेलं आहे की कर भरण्यासंदर्भात ज्यांनी कर भरले नाही त्यांचे घर जप्ती करण्यात येते. परंतु मागील 10 वर्षात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कोणताही विकास झालेला नाहीये. तर तुम्ही महापालिकेच्या नागरिकांचा विकास करू शकत नाही तर तुम्ही घर जप्त करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं. तसेच हा जी आर मागे घेण्यात यावा आणि नवीन जी आर नवीन जी आर काढण्यास सांगितलं आहे की घर जप्तीचा आदेश मागे घेण्यात येईल. तसेच 27 गावांना जो मागील 10 वर्षापासून 10% अतिरिक्त टॅक्स लागला जात होता, तो आता कुठे कमी करून सामान्य केलेला आहे. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची मोबदला वगैरे देण्यात आलेला नाही आणि ऐन दिवाळीच्या सणामध्येच लोकांना ते जबरदस्तीने भरण्यास भाग पडत आहे. त्यामुळे लोकांचे घर जप्त वगैरे होऊ शकतात. त्यामुळे आमची मागणी आहे की इतर कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना मागील 4-5 वर्ष अभय योजना जी लागू केलेली होती, तीच अभय योजना 10 वर्ष तुम्ही 27 गावांची जी पिळवणूक केली त्याच पद्धतीने 10 वर्षाची त्यांना मुदत द्यावी अभय योजनेच्या माध्यमातून. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न आहे, तिथे सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे वर्गामध्ये. तसंच दलित वस्त्यांचा जो प्रश्न आहे तिथे पाण्याची सुविधा नाहीये. आजही देखील आपल्या महिला बाया रात्री 2-2, 3-3 वाजता पाणी भरण्यासाठी जातात. प्रमुख मागण्या आम्ही दिलेल्या आहेत. या प्रमुख मागण्या दिलेल्या आहेत. त्यासोबतच जर हा घर जप्तीचा आदेश जर त्यांनी 10 दिवसात मागे घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी आणि संयुक्त विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून 10 दिवसांनी वंचित बहुजन आघाडीचा भव्य असा मोर्चा आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार आहे.